नमस्कार. अधोरेखितच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज सावरकरांची 139वी जयंती आहे. आजचा आपला विषय आहे हिंदी राष्ट्रवादी सावरकर. तुम्ही म्हणाल की सावरकर हिंदी राष्ट्रवादी कधी झाले? कारण ते तर हिंदुत्ववादी आहे. त्यांना आपण सगळे हिंदू हृदय सम्राट म्हणतो. सावरकरांनी स्वतः एके ठिकाणी असं म्हटलंय की मी गेल्यानंतर माझ्या समाधीवर जर तुम्हाला काही कोरून ठेवायचं असेल तर हिंदू संघटक एवढा एक शब्द पुरे आहे. मग हे हिंदी राष्ट्रवादी कसे झाले? तर तोच आजचा विषय आहे. सावरकर हिंदी राष्ट्रवादी कसे काय असा प्रश्न मनात येणं अगदी साहजिक आहे. त्याचं उत्तर शोधण्याआधी हिंदी राष्ट्रवाद म्हणजे काय ते थोडक्यात आपण पाहू. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि त्या पहिल्याच अधिवेशनामध्ये हिंदी राष्ट्राची संकल्पना मांडण्यात आली. आपल्याला सगळ्यांना ब्रिटिशांविरुद्ध लढायचं होतं स्वतंत्र होण्यासाठी. तर त्या दोन आघाड्यांवर लढण्यापेक्षा मुसलमानांच्या विरुद्ध आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध एकच आघाडी असावी म्हणून मुसलमानांना आपल्यात सामावून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी असं ठरवलं की प्रत्येकाने आपलं राष्ट्रीयत्व बाजूला ठेवावं. आपण सगळे हिंदी आहोत. कोणी या देशात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी जो नाही, सगळे आपण हिंदी इंडियन भारतीय आहोत. अशी एक मोठी महान भव्य अशी संकल्पना त्याला मांडली गेली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हिंदूंवर जेव्हा जातीयतेचा संकुचितपणाचा आरोप केला जातो, अल्पसंख्याकांना आपल्यात सामावून घेण्यासाठी त्यांचं समाधान करण्यासाठी आपलं राष्ट्रीयत्व बाजूला ठेवून एक नवीन राष्ट्र आपण निर्माण करूया असं जगात दुसरं उदाहरण नाही. हे बहुसंख्याकांनी आपलं राजकीय धर्मांतर केलेलं आहे. याला म्हणतात हिंदी राष्ट्रवाद. तर सावरकर हे हिंदी राष्ट्रवादीच आहेत. कसं ते मी सांग. आणि ते हिंदी राष्ट्रवादी असून सुद्धा त्यांनी हिंदुत्व मागलं म्हणजे काय? तर हा विरोधाभास काय तो सुद्धा आपण समजून घेऊ. आजच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर सावरकरांवर प्रामुख्यानं 2 आरोप केले आहेत. एक म्हणजे त्यांच्या हिंदू राष्ट्रवादात, त्यांच्या हिंदू राष्ट्रात मुसलमानांना दुय्यम नागरिकत्वाची वागणूक मिळणार आहे. आणि भारताची फाळणी वगैरे झाली त्याला द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत, आणि तो सिद्धांत पहिल्या प्रथम सावरकरांनी मांडला असा आरोप केला आहे. म्हणजे या स्वातंत्र्यवीरानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये अजूनही काही लोक आरोपीच्या पिंजऱ्यात त्यांना पुन्हा जन्मठेपेवर पाठवायला तयार आहे. त्यामुळे या आरोपामध्ये किती तथ्य आहे ते आपण पाहू. सावरकरांनी प्रत्यक्ष राजकारण करायला कधी सुरुवात केली हो? 1937 मध्ये त्यांची रत्नागिरीची स्थानबद्धता संपली आणि ते पूर्णपणे राजकारणात आता भाग घेऊ शकतात असं त्यांना स्वातंत्र्य ब्रिटिशांनी दिलं. मग ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. लागोपाठ 6 वेळा त्यांनी हिंदू महासभेचं अध्यक्ष स्थान भूषवलंय. आणि पहिलंच त्यांचं जे भाषण झालं कर्णावतीला, त्यात त्यांनी इतकं स्पष्टपणे म्हटलंय की हिंदू राष्ट्राचं रूपांतर होऊन ते जे राज्य स्थापन होईल त्यात मुसलमानांना जे अधिकार असतील त्यापेक्षा एकही जादा अधिकार हिंदू मागणार नाहीत. कायद्यासमोर सगळे समान असतील. दरडोई एक मध्ये सावरकरांचं सूत्र अत्यंत गाजलेलं आहे. हे लोकशाहीचं निदर्शक असं हे सूत्र आहे. भारताच्या पार्लमेंटमध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश कराल तेव्हा तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आहात की ख्रिश्चन आहात का कोण आहात असा प्रश्न कोणीही तुम्हाला विचारणार नाही. तुम्ही सगळे भारतीय असाल. सगळे समान अधिकार
उपभोगणारे, समान स्वातंत्र्य उपभोगणारे भारताचे नागरिक असा, असं सावरकरांनी 1937च्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे. हे सावरकरांनी केवळ भाषणापुरतं म्हटलंय का? नाही आहे. तुम्ही जर त्यांचं प्रत्येक हिंदू सभेच्या अध्यक्षपदावरून केलेलं भाषण बघितलं तर हिंदी राष्ट्राची स्थापना करणं हे हिंदू महासभेचं अंगीकृत कार्य आहे. आम्ही पहिल्यांदा उडी घेऊ राजकारणामध्ये आणि हिंदी राष्ट्राची स्थापना करू असं अभिवचन सावरकरांनी दिलेलं आहे. सावरकर हे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुसलमानांना सहोदर मानतायत. त्यांची जी स्वतंत्रपणाची, फुटून निघण्याची वेगळी राजकीय आकांक्षा आहे, ही जर सोडली तर सावरकर मुसलमानांना हिंदूंपेक्षा कुठेही वेगळे समजत नाही. मुसलमानांची जी संस्कृती आहे, त्यांना ते विशेष वाटतं, ते या राष्ट्रामध्ये, हिंदी राष्ट्रामध्ये जपलं जाईल असं त्यांनी म्हटलंय. मग सावरकरांचा आक्षेप काय? सावरकर हिंदी राष्ट्राच्या विरुद्ध आहेत म्हणजे काय? थोडंसं मागे जायला लागेल. राजकारणामध्ये धर्म कधी आला ते थोडं बघायला लागेल. टिळक युग संपलं आणि गांधी युग सुरू झालं आणि खिलाफत चळवळ सुरू झाली. खिलाफत चळवळ म्हणजे कोणत्याही राष्ट्राचं संरक्षणाचं आणि परराष्ट्राचं ते धोरण आहे. ते खलिफा ठरवेल. मुसलमानांचा एक वैश्विक गुरु आहे, तो इस्तंबूलमध्ये, कॉन्स्टँटिनोपलमध्ये होता. तो ठरवेल त्याप्रमाणे. तर ते ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धात खिलाफत चळवळ मोडीत काढली. गांधींनी असं ठरवलं की मुसलमानांना जर स्वातंत्र्य चळवळीत ओढायचं असेल तर त्यांच्या खलिफाची आपण पुनर्स्थापना कराल. त्यामुळे खिलाफतीची स्थापना हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग आहे. पण ते काही जमलं नाही खिलाफतीची स्थापना करणं. तेव्हापासून मुसलमानांनी तो जो राग धरलेला आहे मनात, यांनी आपल्याला वचन दिलं पण केलं नाही. आणि मग 1920 ते 1940 आंबेडकर म्हणाले पाकिस्तान ग्रंथामध्ये भारतामध्ये जवळजवळ यादवी युद्ध चालू होतं. दररोज प्रत्येक वर्षी हातोनात दंगे होते आणि परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती असं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. आता आपण असा विचार करूया की सावरकरांना आपण हिंदी राष्ट्रवादी म्हणतोय. सावरकरांची प्रतिमा तर ते हिंदू राष्ट्रवादी आहे अशी आहे. या दोन संकल्पनांमध्ये काही विरोध आहे का किंवा काही साम्य आहे का ते आपण पाहू. आपल्याला हे माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी सुद्धा होम रूलची कल्पना मांडली, स्वराज्याची कल्पना मांडली. पण मुसलमानांची धर्मोन्माद त्यांचा जो होता तो एकंदर राष्ट्रीय ऐक्याच्या विरुद्ध जातोय की काय अशी त्यांना जेव्हा शंका आली तेव्हा त्यांनी गणपती उत्सव वेगळा काढला, शिवजयंती उत्सव सुरू केला. याच्यामध्ये एक संघटन असावं अशी भावना होती. तर गणपती उत्सव, शिवजयंती उत्सव याच्या पुढची पायरी ही हिंदुत्वाची आहे. कारण सावरकरांच्या असं लक्षात आलं, ते अंदमानमध्ये असताना, ते रत्नागिरीला स्थानबद्धतेत असताना, स्वातंत्र्य लढा हा पाकिस्तानच्या दिशेनं जात आहे. आणि कसं आहे की ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं म्हणजे आपलं सगळ्यात मोठी हानी काय केली? आर्थिक पिळवणूक वगैरे नाही, तरी आपल्याला डिनॅशनलाइज केलं, आपल्याला अराष्ट्रीय केलं, राष्ट्रीयत्व काढून घेतलं, गोंधळ निर्माण केला बुद्धिजीवी लोकांच्या मनात. सावरकरांना असं वाटलं की या हिंदी राष्ट्रवादाचा जो प्रयोग आहे तो नीट केला जात नाहीये, त्याच्यामध्ये नको ती तत्व घुसतायत. त्यामुळे हिंदूंना आपलं राष्ट्र स्थापन करण्याचा जो अधिकार आहे, या सूर्यमंडळामध्ये हिंदूंना त्यांचं राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार आहे.
तो काढून घेतला जाईल कायमचा आणि हिंदूंना पुन्हा राष्ट्र स्थापन करता येणार नाही. तर तो आपला अधिकार आहे म्हणजे काय, आपण हिंदू आहोत म्हणजे नक्की काय आहे ते लोकांना त्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिलेला आहे. पण हिंदुत्व, आपण हिंदू आहोत, आपलं राष्ट्रीयत्व हिंदुत्व आहे, पण म्हणजे हिंदी राष्ट्रवादाच्या आपण विरुद्ध नाही आहोत. कसे काय, तर हिंदुत्व राष्ट्रीयत्व ही एक अमूर्त कल्पना आहे. त्याचं जेव्हा व्यवहारात रूपांतर होतं तेव्हा राष्ट्राचं रूपांतर राज्यात होतं. आता राज्य म्हणजे काय, राज्य म्हणजे पार्लमेंट, राज्य म्हणजे सरकार, राज्य म्हणजे पोलीस, राज्य म्हणजे न्यायसंस्था. हे करताना हा कोण आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, हिंदू आहे असं बघितलं जात नाही. ते सगळे कायद्यासमोर समान असतात. पण त्यांना आपण इंडियन ही संज्ञा दिली, भारतीय ही संज्ञा दिली, हिंदी ही संज्ञा दिली. त्यामुळे कायद्यासमोर सगळे समान. मग आता गंमत पहा, सावरकरांनी शब्द फार जपून वापरलेले आहेत की हिंदी राष्ट्रवादाचा प्रयोग तर करायचा आहे. काँग्रेस तो प्रयोग करताना जी पथ्य पाळायला लागतात ती पथ्य पाळत नाही. स्वातंत्र्य लढ्याची सूत्र ही मुसलमानांच्या हातात जात आहे आणि कदाचित पाकिस्तानच्या दिशेनं त्याची परिणती होऊ शकते. ही भीती जेव्हा त्यांना वाटली, ही शंका जेव्हा त्यांच्या मनात आली, तेव्हा त्यांनी हिंदू संघटन, हिंदूंचं आत्मभान, हिंदूंना आपण कोण होतं ती जाणीव, सगळा प्राचीन परंपरा, समान इतिहास, समान भाषा वगैरे याची जाणीव करून त्यांनी दिली आहे. त्याला त्यांनी म्हटलंय हिंदी राष्ट्रवादाला हिंदुत्व हे कुलूप आहे. कुलूप आहे याचा अर्थ आपण सगळ्या जगावर अविश्वास दाखवतो असं नाही, पण आपलं जे काही आहे त्याचं रक्षण व्हावं म्हणून कुलूप लावलं जातं. इतका त्याच्यामध्ये मर्यादित अर्थ आहे. आता कसं आहे पहा की मुसलमानांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाईल हा आरोप आहे. आणखीन एक थोडं तुम्हाला सांगायचं म्हणजे सावरकरांनी मुसलमानांना सहोदर म्हटलेला आहे आणि मुसलमानांना परकमानाला ते तयार नाही. मुसलमान हे पूर्णपणे सावरकर आणि आंबेडकर हे दोघेच असे आहेत त्यांच्या समकालीनांमध्ये उठून दिसणारे की ज्यांनी मुसलमान डोळ्यासमोर ठेवून त्यांचं प्रबोधन केलंय. आपल्या आयुष्याचा काही काळ त्यांनी या मुसलमानांच्या उन्नतीसाठी खर्च केलेला आहे आणि तो हिंदूंवर उपकार करण्यासाठी नव्हे याचं सावरकरांनी निक्षून सांगितलंय. मुसलमानांना, कारण सावरकर तर म्हणाले तुम्ही या राष्ट्राचा एक भाग आहात, पण या राष्ट्राचा एक भाग दुर्बळ असून चालणार नाही, तुम्ही मला सबळ व्हायला हवा. हिंदुत्ववादी सावरकर मुसलमानांना सांगतायत की तुम्ही मला सबळ व्हायला हवाय. याला म्हणतात हिंदी राष्ट्रवाद. हिंदुत्ववादी माणूस हिंदी राष्ट्रवादी होतो तो मुसलमानांची सुद्धा इतकीच काळजी घेतो. जेवढे हिंदू बलवान आहेत तेवढे मुसलमान सुद्धा बलवान असले पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय. आता हा एक म्हणजे सावरकर हे पूर्णपणे त्यांनी म्हटलं तर की हिंदू महासभेचं मूलभूत ध्येय हिंदी राष्ट्रवाद स्थापन करणं हे आहे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल सगळ्या इतिहासकारांनी हे म्हटलेलं आहे की अगदी पहिल्या शतकापासून हिंदूंची जी राज्य स्थापन झाली या देशात ती सगळी धर्मनिरपेक्षतावादी, पूर्णपणे सेक्युलर आहे. हिंदूंना थिओक्रॅटिक स्टेट म्हणजे धार्मिक राष्ट्र स्थापन करणं शक्यच नाही. कारण मुसलमान सोडा, ख्रिश्चन सोडा, अहो हिंदूंमध्ये इतके पंथोपंथ आहेत. तुम्ही थिओक्रॅटिक स्टेट स्थापन करता तेव्हा राज्य सरकारला कुठल्या तरी एका धर्मपंथाचं त्याला पाठिंबा द्यावा लागतो. ते आपलं मत आहे असं म्हणावं लागतं. हिंदूंचं समजा राष्ट्र स्थापन झालं तर तुम्ही वैदिकांना पाठिंबा देणार का, लिंगायतांना देणार का, कोणाला देणार. त्यामुळे हिंदू हे मूलतः धर्मनिरपेक्षता आहे. मोक्षासाठी इतकं स्वातंत्र्य देणारा दुसरा धर्म या पृथ्वी तलावर नाही. त्यामुळे हा मुद्दा जो आहे. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया की सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा
सिद्धांत मांडला का? मी मगाशी तुम्हाला म्हटलं की हिंदी राष्ट्राची संकल्पना 1885 मध्ये स्थापन केली. सगळ्यांनी आपापलं जे काही आहे, आपलं त्व जे आहे, हिंदुत्व, मुसलमान, ते सोडायचं आणि सगळ्यांनी हिंदी व्हायचं. ह्या कल्पनेला पहिल्या प्रथम नकार 1888 मध्ये डॉक्टर सर सय्यद अहमद यांनी दिलाय, स्पष्ट शब्दामध्ये दिलाय. आपण तो विसरलो, हे आपलं दुर्दैव आणि म्हणून फाळणी झाली. पण काय म्हणाले सय्यद अहमद ते आपण पाहू. ते असं म्हणाले, हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र आहेत, सेपरेट अँड वॉरिंग नेशन्स. यांचं सहजीवन अशक्य आहे. एका मनात जशा दोन तलवारी राहत नाही तसंच आहे. ब्रिटिश इथून गेल्यानंतर देश कोणाच्या ताब्यात देणार हे आत्ता ठरवलं पाहिजे. तर आम्ही काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यात किती सहभागी व्हायचं ते ठरवू, नाहीतर आम्हाला या स्वातंत्र्य लढ्यात काही. त्यामुळे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकर जेव्हा 5 वर्षाचे होते तेव्हा मांडला गेलाय. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, अनेक ब्रिटिश गव्हर्नर, पोलीस कमिशनर ज्यांनी फाळणीच्या दिशेनं स्वातंत्र्य लढा चाललाय हे लिहून ठेवलेलं आहे. हिंदूंना त्याची जाणीव करून दिलेली आहे. 1923 मध्ये लंडनमध्ये शिकणाऱ्या मुसलमानांच्या डोक्यात आपलं पाकिस्तान नावाचं स्वतंत्र राष्ट्र स्थापन होऊ शकतं. मोहम्मद इक्बालनी त्या दृष्टीनं भाष्य केलेलं आहे की आम्हाला पाकिस्तान हवंय. त्या सावरकरांनी हा सिद्धांत मांडलेला नाही. हा सिद्धांत सावरकरांनी मांडला असं पहिल्यांदा कधी लक्षात आलं? 1937च्या कर्णावतीच्या भाषणात सावरकरांनी हिंदू आणि मुसलमान दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत असं म्हटल्याचा आरोप केला. तो पुरावा मांडला जातो. हा पुरावा आंबेडकरांनी सुद्धा पाकिस्तान ग्रंथात मांडलेला आहे. आणि त्याला त्यावेळेला सावरकरांनी पत्र काढून उत्तर दिले की गेल्या 20 वर्षामध्ये, 15-20 वर्षामध्ये भारताचा स्वातंत्र्य लढा अशा चुकीच्या पद्धतीनं रेटला गेलाय की या देशात जणू हिंदू वेगळे, मुसलमान वेगळे अशी दोन राष्ट्र स्थापन झालेत अशी भीती त्यांनी निर्माण केली आहे. याचा अर्थ सावरकरांचा पाठिंबा आहे मुसलमानांचं स्वतंत्र राष्ट्र असायला, असा अजिबात त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही. त्यांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आहे की तुमच्या चुकीच्या धोरणामुळे तुम्ही मुसलमानांना सवलती देऊन, लांगूल चालन करून, त्यांच्या प्रत्येक मागणीला होकार देऊन ते देशभक्त होतील अशा पद्धतीनं तुम्ही मांडणी करताय, म्हणून ते तसं करू नका असं उलट त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आता सावरकरांचा द्विराष्ट्रवादाला पाठिंबा नाही याचं एकच उदाहरण देतो आणि मग हे करतो मी. क्रिप्सचं मिशन आलं होतं भारतामध्ये. क्रिप्स मिशनला सावरकरांनी विरोध केलाय कारण त्या क्रिप्स मिशनच्या ज्या सूचना आहेत, सुधारणा आहेत, त्यात मुसलमानांना फुटून निघण्याचा अधिकार आहे. सावरकरांनी सांगितलं हे आम्हाला मान्य नाही कारण आम्ही सगळे एकच आहोत असं सावरकरांनी सांगितलंय. उलट काँग्रेसनं ठराव करून मुसलमानांना फुटून निघण्याचा अधिकार दिलाय हे काँग्रेस सांगत नाही. पण काँग्रेसचा मुसलमानांना भारतापासून वेगळं होण्याचा जो अधिकार मुसलमानांचा आहे, मुसलमानांचा हा 1200 वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य, त्यांना वहिवाटीचा अधिकार आहे की काय अशी काँग्रेसची एक कल्पना काँग्रेसच्या डोक्यात आहे काय माहित नाही. पण काँग्रेसने मुसलमानांना फुटून निघण्याचा अधिकार दिलाय. त्यामुळे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत काँग्रेस मान्य करते. सावरकर मुसलमानांना आपलंच मानताय. आपल्यात सामावून घेण्यासाठी सावरकर सर्व प्रकारे प्रबोधन करतायत. त्यांच्यात विज्ञान निष्ठा रुजवतायत. कुराणाचा अभ्यास करतायत ते. आणि कुराण, मनुस्मृती, बायबल काही नको, आपण सगळ्यांनी बुद्धिवादावर आधारित नवीन घटना तयार करूया असं सांगणारे सावरकर आणि आंबेडकर हे दोघेच आहेत.
मुसलमानांना फुटून निघण्याचा अधिकार तेव्हा तो देण्यात आलेला आहे. ती परिस्थिती आजही चालू आहे. तुम्ही राहुल गांधींची जर भाषणं ऐकली तर ते हे सगळे मिळून आपण सगळ्यांचं मिळून एक बनवलेलं आहे, हे मुळातलं राष्ट्र नाहीये. मला याच्यात आठवतं क्रिप्स मिशन जेव्हा आले आणि क्रिप्स सावरकरांना जेव्हा समजावून सांगायला लागले की कॅनडामध्ये पण आम्ही असं केलेलं आहे, त्यांना फुटून निघण्याचा अधिकार दिलाय, तेव्हा सावरकरांनी त्यांना सांगितलं की कॅनडामध्ये मुळातच छोटी छोटी अनेक राज्य आहेत, त्यांचं मिळून तुम्ही एक राज्य बनवताय, ज्यांना त्या राज्यात राहायचं आणि त्यांना फुटून निघण्याचा अधिकार देणार. तसं भारताचं नाहीये. भारत हे मुळात एक राष्ट्र आहे असं सावरकरांनी क्रिप्सला घेतल्यानंतर, क्रिप्सचे जे उद्गार आहेत की सावरकर हार्ड नट टू क्रॅक असं क्रिप्स म्हणालेले आहेत. त्यामुळे सावरकर हे हिंदी राष्ट्रवादी आहेत. याचा अर्थ ते पूर्णपणे एकतावादी, एक राष्ट्र. सावरकरांनी दोन राष्ट्राचा कुठेही प्रचार केलेला नाही, कुठेही समर्थन दिलेलं नाही असं मला वाटतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.